सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आज हा मेसेज जो आपण घेणार आहे तो एक मिनिट। आजचा मेसेज जो आपण घेणार आहे तो स्वामींच्या थ्रूच आपण घेणार आहे, स्वामींकडूनच घेणार आहे। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। स्वामी आपल्या सोबत आहेत का? तर नेहमी स्वामी आपल्या सोबत असतात आणि त्यांची दिव्य शक्ती आपल्या आजूबाजूला नेहमी असते आणि म्हणूनच आपण हा आयुष्याचा भार, आयुष्याचा जोही काही म्हणजे हा प्रवास आहे तो त्यांच्यामुळेच आपण पुढे प्रवास कंटिन्यू करू शकतो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। पण असं कुठे तुम्हाला वाटत असेल कुठल्या एखाद्या गोष्टीमुळे की स्वामी तुमच्या सोबत आहेत का, त्याच्यासाठी हा खास व्हिडिओ असणार आहे। आणि काय आहे ना की गोष्टी आयुष्यामध्ये खूप गोष्टी आपल्या लाईफमध्ये होत असतात, काही गोष्टी घडत असतात, तर आपल्याला वाटतं की कुठेतरी आपण एकटे पडतोय का त्या गोष्टींमध्ये। तर स्वामी तुम्हाला काय संकेत देतात आहे, आता हा ओव्हरऑल मेसेज याच्यासाठी असणार आहे की आत्ता तुम्ही कोणत्या करंट एनर्जीजमध्ये आहात, ओके। आणि त्याच्यासाठी स्वामी तुम्हाला काय संकेत देतात आहे, कोणत्या गोष्टी तुम्हाला सावध करतात आहे, कोणत्या गोष्टी तुम्हाला करायला पाहिजेत, कोणत्या गोष्टी तुम्हाला तुमच्यामध्ये घ्यायला पाहिजेत, याच्यासाठी हा खास व्हिडिओ राहणार आहे। आणि हा व्हिडिओ, हा मेसेज त्यांनाच मला असं वाटतं मिळणार आहे ज्यांना व्हिडिओची, हा मेसेजची खूप जास्त गरज आहे आणि स्वामी नक्की त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवते, ओके। बघूया आपण की तुमच्यासाठी स्वामी काय संकेत देतात आहे, तुम्हाला कोणत्या एनर्जीज तुम्ही तुमच्या आत्ता सध्या आहेत आणि त्याच्यासाठी काय खास मेसेज देतात आहे तुम्हाला। बघूया। श्री स्वामी समर्थ। स्वामी श्री स्वामी समर्थ। बघूया की आत्ता तुम्ही कोणत्या करंट एनर्जीजमध्ये आहात आणि स्वामींना असं काय वाटतं की ज्याच्यातून तुम्ही निघालं पाहिजे, कोणत्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे, कोणत्या गोष्टी तुमच्या आयुष्यात आल्या पाहिजेत। काही गोष्टी जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला येस, आत्ता खूप लोकांचा असा आहे का, हार्टब्रेकचं कार्ड आलं आहे, 3 ऑफ सॉर्ट्सची एनर्जी झाल्या। खूप लोकांची आत्ता अशी एनर्जी आहे की खूप बाजूने तुम्ही तुटले गेलेले आहात, ओके। आत्ता स्वामी तुम्हाला हे संकेत देतात की तुम्ही सगळ्या बाजूने म्हणजे म्हणतो ना की सगळे प्रयत्न करतो आपण रिलेशनशिपमध्ये, कामामध्ये, करिअरमध्ये, पण खूप गोष्टींमध्ये आत्ता सध्या ही एनर्जी आहे की खूप बाजूने तुम्ही तुटले गेलेले आहात। ही एका गोष्टीतून होणारी नाही आहे, खूप गोष्टी झाल्यानंतर ही एक म्हणतो ना मनाला अशी एक जखम असते जी भरून निघणं खूप कठीण असते। मग कुठं ना कुठेतरी आपल्याला असं वाटतं की खरंच देव आहे का, स्वामी आहेत का, आपल्यासोबत आहेत का। तर बघूया स्वामींचे त्याच्यासाठी संकेत आहेत की तुम्हाला पुढे काय करायचं, कसं चालायचं आहे, ओके। त्याच्यासाठी हा दिव्य संदेश म्हणा स्वामींचा तुमच्यासाठी असणार आहे। श्री स्वामी समर्थ। हे तर कळालं की खूप जण अशा एनर्जीजमध्ये आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही सध्या आत्ता अडकला आहात। येस, काही गोष्टी तुम्हाला खऱ्या आणि खोट्या समजून घ्यायच्यात, खूप गोष्टी तुम्हाला क्लिअर करायच्यात किंवा खूप गोष्टी तुमच्या मनात आहेत पण तुम्हाला समोरच्याला म्हणतो ना की तुम्हाला ते बोलता येत नाही, तुम्हाला त्या गोष्टी व्यक्त करता येत नाही। खूप गोष्टी आता तुम्ही याच्यातून मी तुम्हाला आणखीन एक मेसेज सांगते, तुमच्याकडे खूप अशी एक स्किल पॉवर आहे जे तुम्ही व्यक्त करू शकता, जिथं तुम्ही बोलू शकता। पण असतं ना काही अशा गोष्टी ज्याच्यामुळे आपण थांबलं जातो, जिथं आपल्याला व्यक्त करता येत नाही। काही गोष्टी अशा पण तुमच्या आजूबाजूला घडतात आहे, स्वतःमध्ये तुमच्या आत्ता सध्या चाललेलं आहात, ओके। तुमचं माइंड तुमचं जे काय बोलतंय ना, मन तुमचं काय बोलतंय ना, त्याच्यावर तुम्हाला फक्त आता लक्ष द्यायचं आहे। स्वामी असं सांगतात की घाबरून जाऊ नका, जे काही गोष्टी आहेत ना त्या योग्यच तुमच्यासाठी दिल्या जातील तुमच्या लाईफमध्ये। दुसरी आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या गोष्टी आत्ता तुम्ही खऱ्या खोटे करताय ना, त्या ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की कुठे ना कुठेतरी तुम्ही टॅरोट रीडिंग पण बघताय किंवा तुमचं शिकण्याचा प्रयत्न पण चालू असेल किंवा तुम्ही टॅरोटमध्ये इंटरेस्ट घेता की म्हणजे रोज वेगवेगळे टॅरोटच्या रीडिंग बघत असणार आहे। मला असं वाटतं की तुम्ही रोज विचार करता की बाबा मला माझं उत्तर कधी मिळेल, म्हणजे हे माझ्यासाठी सुटेबल असेल का, हे योग्य असेल का, असं काहीतरी एक दुधावस्थेमध्ये तुम्ही आत्ता सध्या आहात, असं पण तुमच्यासाठी मेसेज आहे। आणखीन चेक करूया तुमच्यासाठी काय मेसेज आहे। श्री स्वामी समर्थ। सगळे वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये असणार आहेत, असं नाही आहे की सगळे एकाच सिच्युएशनमध्ये असणार आहेत, ओके।
खूप अशा गोष्टी झालेल्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही आत्ता सध्या खूप बांधून आहात. म्हणजे म्हणतो ना, सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, पण काही बाह्य लोकांच्या बोलण्यामुळे, काही बाह्य लोकांच्या त्रासांमुळे, किंवा आपल्याच मनाच्या एक असा मनावर आपण बोज घेऊन बसलेलो, त्याच्यामुळे आपल्याला बाहेर निघता येत नाही, काही गोष्टी क्लिअर करता येत नाही आहे. हे बघा की कधी कधी ना सगळं समजतं, सगळं समजत असते की काय खरं आहे काय खोटं आहे, पण प्रॉब्लेम हा होतो की आपल्याला तिथं व्यक्त करता येत नाही आहे. बरोबर, त्या गोष्टी समजून सुद्धा बोलता येत नाही आहे. कुठं ना कुठं तरी आपण एका गोष्टीनं बांधलं गेलेलं असतो. आपल्याला हर गोष्टी चॅलेंजिंग तुमच्या लाईफमध्ये होतात आहे. म्हणजे खूप चॅलेंज कंप्लीट करता, एक चॅलेंज परत उभं राहते काही ना काहीतरी, पण हारून जाऊ नका. आता ह्याच्यानंतर जर एसमध्ये कार्ड जर आलं ना, तर डेफिनेटली तुमच्या लाईफमध्ये नवीन सुरुवात होणार आहे. डेफिनेटली तुमच्या लाईफची एक नवीन स्टार्ट काही ना काहीतरी होणार आहे. हे सगळे मे बी. आणि 9मध्ये कार्ड आले, त्याच्यानंतर जर स्वामींनी तुम्हाला एसमध्ये जर कार्ड दिलं ना, तर तुमच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी चेंज, काही ना काहीतरी न्यू म्हणजे ना युटर्न तुमच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी नक्की मिळणार आहे. जस्टिस मिळतोय तुम्हाला. ओके, हा एक मोठा प्रूफ आहे तुमच्यासाठी. जस्टिस तुम्हाला मिळतोय. तुम्ही आता ज्याही गोष्टींमध्ये अडकला आहात ना, तर येस, मी तुम्हाला बोलले होते की एसचं जर कार्ड आलं ना, तर डेफिनेटली तुम्ही सगळ्या गोष्टीतून निघणार आहात. आणि पहिलं जस्टिसचं कार्ड आलं. ओके, तुम्ही बघू शकता, पहिलं 9मध्ये कार्ड आलं, परत मे बीमध्ये काही गोष्टींमध्ये तुम्ही अडकलात, परत 9मध्ये आलं, आणि परत मे बीमध्ये कार्ड आलं. आणि मी तुम्हाला आत्ताच बोलले होते की जर ह्याच्यानंतर, ह्या सगळ्या कार्डानंतर जर एसमध्ये कार्ड आलं, आणि एसमध्ये कार्ड डेफिनेटली आलेलं आहे, आणि जस्टिस पण तुम्ही ज्या गोष्टींमध्ये आता आपल्याला पुढे घ्यायलाच कार्ड पाहिजे असं काही नाही आहे, पण एक छोटासा गायडन्स म्हणून घेऊया तुमच्यासाठी, की तुम्हाला ओव्हरऑल हा मेसेज देण्यात येतो की तुम्ही ज्या गोष्टीने मनाने आत्ता दुखावले गेले आहात ना, ते एक तुमची टेस्ट आहे असं समजा. स्वामी तुम्हाला सांगतात की एक टेस्ट आहे. कुठं हारू नका, कुठं असं हे होऊ नका. स्वामी सदैव दिव्य शक्ती तुमच्या आजूबाजूला नेहमी स्वामींची राहणार आहे. तुम्ही ज्या गोष्टींमध्ये आत्ता अडकला आहात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की नक्की न्याय मिळणार आहे. थोडा टाईम अजून थांबला तर न्याय तुमच्या बाजूनेच लागणार आहे. तो निकाल जो आहे ना, तो तुमच्या बाजूनेच लागणार आहे. ओके, आणि एसमध्ये सगळ्या गोष्टी ओव्हरऑल खूप छान आणि खूप सुंदर होणार आहेत. त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका. स्वामींचं सदैव नामस्मरण करत राहा. सगळ्या गोष्टी ठीक होतील तुमच्या लाईफमध्ये. श्री स्वामी समर्थ. आणखी तुमच्यासाठी गायडन्स चेक करूया की गायडन्स काय असणार आहे. किंग ऑफ पेंटिकलचं कार्ड आहे. खूप सुंदर कार्ड आहे, आणि जवळजवळ सगळ्या एनर्जीज आपल्या इथं आलेल्या आहेत. एनर्जीज म्हणण्यापेक्षा 12ही राशींसाठी हे मेसेज सुटेबल आहे असा मेसेज आलेला आहे. तुमच्यासाठी फक्त गायडन्स चेक करूया. श्री स्वामी समर्थ. एक गायडन्स चेक करूया, आणि पुढे तुमच्या लाईफमध्ये काय चेंजेस येणार आहेत त्याच्यासाठी सुद्धा मेसेज आपण दुसऱ्या कार्डवरून चेक करूया. गायडन्स आपण बघूया की तुम्हाला कोणत्या गायडन्सची गरज आहे, काय फॉलो करायला पाहिजे, हे तर आपण आता बघितलं, चेक केलं. ओके, 2 कार्ड्स आलेत. वाव, आणि दोन्हीही एसमध्ये कार्ड आलेत. बॉटमची एनर्जीज पण एसमध्ये आल्या. ओके, मॅरेजसाठी काय ट्राय करत असेल तर डेफिनेटली तुमच्याकडे कोणी ना कोणीतरी प्रपोजल घेऊन येते आहे. टेन्शन घेऊ नका. सगळ्या गोष्टी तुमच्या जे स्वप्न तुम्ही बघितले आहेत ना, या वर्षामध्ये सगळे स्वप्न होणार आहेत पूर्ण. ओके, आता ज्या गोष्टीचं मॅनिफेस्ट करताय ना, की ही गोष्ट तुमची कंप्लीट होईल का, 100% कंप्लीट होणार आहे. आणि स्वामींच्या कृपेने, स्वामींच्या आशीर्वादाने सगळं तुमच्या लाईफमध्ये ठीक होणार आहे. ओके, हे टॅरोट रिडिंगमधलं सगळ्यात बेस्ट कार्ड आहे की विश तुमची जी काय असेल ते फुल होणार आहे, ह्याच्यासाठी हे कार्ड असते. ओके, येस. 6 ऑफ वॉन्ड्स हे एक प्रकारे असं आहे की तुम्हाला सक्सेस तर सगळ्या गोष्टींमध्ये हळूहळू जाऊन पुढे 100%च मिळणार आहे. एक विक्टोरी तुम्ही स्वतःची तयार करणार आहे. एक जो लाईफचा पर्पज आहे ना, तो तुम्हाला समजणार आहे पुढे जाऊन, त्याच्यावर तुम्ही वर्क करणार आहे, तो सक्सेसफुल तुमच्यासाठी ठरणार आहे. ओके, मॅरेजसाठी ट्राय करत असेल तर मॅरेजसाठी सुद्धा हे कार्ड खूप सुंदर आहे. आणखीन बघूया माझ्या व्ह्युअरच्या लाईफमध्ये आणखीन काही गोष्टी येतात आहे. ते 2 in 1 मेसेज असणार आहेत. तर आणखीन काय मेसेज येणार आहेत, किंवा आणखीन काय तुमच्यासाठी संकेत स्वामी देतात आहे, कोणत्या गोष्टी येणार आहेत हे आता आपण चेक करणार आहोत. स्वामींनी तुम्हाला सांगितलं कोणत्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टीवर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. ओके, आणि आता हे जे येणार आहे ते तुमच्यासाठी काय येणार आहे, तुमच्या लाईफमध्ये काय होऊ शकतं तुमच्या लाईफमध्ये, त्याच्यासाठी हा मेसेज असणार आहे. किंवा आणखीन काही गोष्टी तुम्हाला फॉलोअप करायला हव्यात का, त्याच्यासाठी हे कार्ड आहेत. बघूया, आपण चेक करूया.
ओके. मी आत्ताच तुम्हाला बोलले की तुम्ही जर मॅरेजसाठी ट्राय करत असाल तर मॅरेजसाठी सुद्धा हे खूप छान 6 ऑफ वॉन्डची एनर्जी झालेली होती आणि मॅरेजसाठी चाललेलं आहे. ओके. मेमरी जरी असले तरी कोणाला तरी असं पुढे जाऊन वाटत असेल की तुमचं लग्न व्हावं, तुमचा पार्टनर तुमच्यासोबत आणि तुमचं मॅरेज लाईफ व्हावं. डेफिनेटली खूप सुंदर एनर्जीज, खूप सुंदर कार्ड सगळे, खूप गोष्टी कॉम्प्रोमाइज केल्यात तुम्ही. हार्टवर खूप बर्डन घेत आहे, हार्टवर बर्डन घेऊ नका. हार्टची एक प्रकारे हिलिंग करायची आहे तुम्हाला. ओके. आणि फ्रीडममध्ये जितकं होईल तितकं फ्रीडममध्ये राहा, स्वतंत्र द्या स्वतःला, सेल्फ लव्ह करा. हे आयुष्य तुमचं आहे. ओके. हे आयुष्य तुम्हाला स्वामींनी दिलेलं आहे, त्यामुळे सुंदर छान जगण्याचा प्रयत्न करा. स्ट्रॉंग राहा नेहमी, खूप स्ट्रॉंग आहातच म्हणूनच इथपर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात. ओके. आणि स्वामींच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादानं आणखीन चांगल्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये परिपूर्ण होऊन तुमच्या लाईफमध्ये एक स्वप्नांची पूर्ती तुमची होणार आहे नक्की. डेफिनेटली जो आत्ता स्ट्रॉंगपणा तुम्ही ठेवलेला, फक्त तुमच्या हार्टवर तो बर्डन येणार नाही ह्याची थोडीशी काळजी घ्या, बाकी सगळ्या गोष्टी ठीक होणार आहेत. खूप गोष्टी कॉम्प्रोमाइज केल्यात तुम्ही. ओके. म्हणजे म्हणतो ना की तुमची गोष्ट असताना सुद्धा तुम्हाला ते त्याग करावं लागलेलं आहे, कारण तुम्हाला माहीत आहे की ही गोष्ट जर माझ्या लाईफमध्ये आली तर माझ्यामुळे दुसऱ्या कोणाला म्हणजे एक त्रास होऊ नये, किंवा मी जर ही गोष्ट केली तर समोरच्याला त्याचं ही मिळेल, किंवा जाणून बुजून त्या गोष्टी तुम्ही त्याग केलेल्या आहेत. कदाचित समोरच्या ह्याच्यावरून तुम्ही खूप गोष्टीचं कॉम्प्रोमाइज केलेलं आहे, हे स्वामींना सुद्धा डेफिनेटली माहीत आहे. पण खूप गोष्टी तुमच्या लाईफमध्ये बटरफ्लायसारखे येणार आहेत मला असं वाटतं आहे. कुठेतरी तुम्हाला बटरफ्लायसुद्धा दिसेल. असं पण एक मेसेज मला छोटासा येतो. आणि मॅरेजसाठी सुद्धा मेसेज येते. काही मेमरीज तुमच्या म्हणजे आहेत, तुमच्या मेमरीज, तुमच्या आठवणी तुमच्या मनामध्ये कोणा व्यक्तीविषयी असेल तर डेफिनेटली जर तो व्यक्ती तुमच्यासाठी डेफिनेटली चांगला असेल, योग्य असेल, तर नक्की स्वामी तुमच्यासाठी त्या व्यक्तीशी काही ना काहीतरी भेट करून देतील. तो व्यक्ती, तो पर्सन तुमच्यापर्यंत डेफिनेटली पोहोचेल. ओके. एक फक्त एंजल गायडन्स घेऊया. एंजलचा काय गायडन्स आहे तुमच्यासाठी चेक करूया आणि हा मेसेज आपण कंप्लीट करूया. श्री स्वामी समर्थ. एंजल गाईड करा. परफेक्ट टायमिंग. ओके. ह्याच्यापेक्षा काय प्रूफ हवं आहे? खूप सुंदर आलं आहे. आता जे तुम्ही इथून पुढे जे काही गोष्टी होणार आहेत, टेन्शन अजिबात घेऊ नका, धीर अजिबात सोडू नका. जे आहे ते तुमच्यासाठी आहे, जे आहे ते तुमच्यासाठी चांगलं होणार आहे. आणि स्वामी जेही काही करणार आहे सदैव तुमच्यासाठी सुखाचं आणि समाधान ही अशी गोष्ट तुमच्या लाईफमध्ये देणार आहे. त्यांच्यावर परिपूर्ण विश्वास आपला आहे. आणखीन विश्वास ठेवा. काही गोष्टी तुमच्यासाठी परफेक्ट टायमिंगवर ते तयार करून देतील तुमच्यापर्यंत. नक्की योग्य वेळ आली तर सगळ्या गोष्टी परफेक्ट टायमिंगवर मिळतात. काही परफेक्ट टायमिंग तुमच्यासाठी येत आहे आणि सगळ्या गोष्टी ज्या योग्य आहेत ते स्वामी नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवतील. ओके. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना नक्की कमेंट्स करा. हा व्हिडिओ, हा मेसेज तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ.